पुढे एक महत्त्वाची बातमी ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। 2 समित्यांच्या अहवालानंतर सुद्धा सरकार कारवाई करत नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सपकाळांनी केलेला आहे। दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या धनंजय केळकरांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याचबरोबर केळकरांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। डॉक्टर धनंजय केळकरांचा त्या दिवशीचा सीडीआर काढावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं असं देखील सपकाळ म्हणाले। भिसे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते। जो रुग्णालयाचं व्यवस्थापन असेल त्यामध्ये दोषी असणारे प्रशासन आणि डॉक्टर असतील यांनाही कुठली शरम ही वाटत नाही, हे दुर्दैव आहे। आणि ज्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोबीनं दाखल झाला पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी प्रशासनाकडून अपेक्षा असताना प्रशासनही कुठे ना कुठे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतोय का अशी देखील शंका या निमित्तानं उपस्थित झाली। जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि या सगळ्यांच्या मागे मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर केळकर हे या सगळ्या घटनांच्या मागे कुठेतरी आहेत, त्यांनी याची थेटपणाने जबाबदारी घेतली पाहिजे। त्यांना प्रशासनाने बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, गटात सहभागी असल्याचाही त्यांच्यावर थेट स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। डॉक्टर केळकरांचाही सीडीआर काढावा आणि भिसे यांचाही सीडीआर काढावा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यावं। मात्र मुख्यमंत्री जे आहेत हे थेट या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याच्या प्रयत्नात आहेत का अशी शंका देखील आज त्यांचा प्रदीर्घ सगळा घटनाक्रम आणि त्यांच्या भावना जाणून घेत असताना ही एक प्रश्न हा निर्माण झाला। पुढची मोठी बातमी बघूया। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरून प्रताप सरनाईक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावरती अखेर त्यांनी भाष्य केलंय। मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होतील असं सरनाईकांनी स्पष्ट केलंय। तसंच शासकीय कर्मचाऱ्यांना जसा वेळेवरती पगार दिला जातो तसाच एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे, यावरती निर्णय झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळेला केली आहे। वेळेवरती पगार व्हावा ही वित्त खात्याची जबाबदारी आहे, आम्ही त्यांच्याकडे भीक मागत नाहीये, आम्ही आमचा अधिकार मागतोय असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच वित्त खात्याकडून फाईलच पुढे जात नसून मंत्र्यांकडे फाईल जात नाही असा आरोप केलाय। तर दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन विभागासोबत बैठक घेत मार्ग कसा काढता येईल हे ठरवू असं स्पष्ट केलंय। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मुद्दा आता मार्गी लागणार याकडे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवाशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले। परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे। सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही। त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे। पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे।